गेले 25 वर्ष मी माझ्या आयुष्यात फक्त धमक्या सहन केल्या. पण ह्या धमक्या सहन करत असताना मी माझे कधीही विचारधारा सोडली नाही. विचारधारेपासून तसूभरी हल्लेलो. हा देश संविधानाने चालेल, हा देश सर्वधर्म समभावाने चालेल आणि या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लढणाऱ्यांचा निषेधच केला पाहिजे आणि तो मी करतच ना, जीव गेला तरी चालेल. असं माझ्याकडे पत्र आहेत की विशालगडावरती तुम्ही 20 तारखेला रायगडावरती जे झालं भाषण झालं त्याच्यामध्ये काय काय बोललं गेलं हे जरा ऐका. तुम्ही ऐका व्यवस्थित, मग बातम्या घ्या. विशालगडावर काहीतरी घडणार. विशालगडाच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं होतं, पत्र दिलेलं. ते पत्र माझ्या आता मोबाईल मध्ये मला देतो. 5 तारखेला ते परत इन्स्पेक्टरला भेटले शाहूवाडीच्या. त्यांना सांगितलं की काहीतरी घडणार, तुम्ही बंदोबस्त वाढवा. 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, 12 तारखेला पोलीस स्टेशनला गेले, 14 तारखेला हल्ला झाला. 5, 12, 14. 5 नंतर गावकऱ्यांनी सांगितलेली बातमी मध्ये थोडस तथ्य असू शकतं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता. शाहूवाडीच्या इन्स्पेक्टरला 12 तारखेला सांगितल्यानंतर त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती. कुणीही काहीही केलं नाही आणि सुमारे 1200 वर्षापूर्वीच्या दगडांना त्याचा घुमट फोडलाय. अच्छा, तसं नाही आहे. तिथे हिंदू मुसलमान सगळे राहतात. त्या दर्ग्यामध्ये जाणारे 70% हिंदू आहेत. गजापूर जे गाव त्यांनी अक्षरशः चंबळच्या दरोडेखोरांनी लुटावं तसं लुटलंय. घरं फोडली आहेत, तिजोऱ्या फोडल्या आहेत, बायकांना मारलंय, पोरांना मारलंय आणि पळून गेले. ते दरोडेखोर कसे पळून जातात तसे पळून गेले. माझा प्रश्न एवढाच आहे की हे शिवाजी महाराजांच्या संस्कृतीत बसतं का? जेव्हा शिवाजी महाराज सांगतात की शेतात जात असतात देठालाही धक्का लागता कामा नये, किंवा तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळावरनं जात असाल तर त्या धार्मिक स्थळाला हात लागता कामा नाही, त्यांची पवित्र पुस्तकांना हात लागता कामा नाही. तुम्ही इथे पवित्र पुस्तकही फाडलीत, तुम्ही इथे ते तोडमोडही केलीत, त्या दर्ग्याचीही तोडमोड केली, जो 1200-1400 वर्ष जुना दर्गा आहे त्याची तोडमोड केलीत आणि ह्या दंगलीला तुम्ही निमित्त ठरलात ना. तुम्ही बोललात आणि मागणं दुसरा संभाजी येऊन दंगल घडून निघून पण गेला. त्या संभाजीला चान्सच हवा असतो आणि ह्याच्या मागे सत्ताधारी आहेत. कारण का 2009ला सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये दंगल झाली, त्याचा पूर्ण फायदा पश्चिम महाराष्ट्राचा. आता जेव्हा एकीकडे पॉलिटिकल रिपोर्ट्स येत आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीला प्रचंड मतं मिळतील, प्रचंड जागा मिळतील, अस्वस्थ झालेल्या महायुतीने घडवून आणलेला प्लॅन आहे. आणि मी माफी कशासाठी मागू? जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांना पटलंच नसतं की हे असं घडतंय. त्यांचे वडील शाहू महाराज यांनी जे केलं ते शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची शिकवण की ते गावात गेले, गावातल्यांची बैठक घेतली, त्यांना समजवलं, माफी मागितली. लोकांनी शाहू महाराजांच्या घरी जायला नाकार दिला. तो नाकार त्यांनी मनावर नाही घेतला. ते लोकांच्या घरी गेले समजवायला की तुम्ही असं आम्हाला दोषी धरू नका. त्यांचं खुलं पत्र आहे त्यांनी लिहिलेलं. त्या खुल्या पत्रात ज्यांनी ही भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केलाय, राग व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलंय. हेच संभाजी राजे आता म्हणूया मला, कारण शब्द व्यवस्थित सापडत नाही. आणि मी अजूनही बोलतो की संभाजी राजांना शोभलंच नाही. तुम्ही शाहू महाराजांचे वारसदार, तुम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार, तुम्ही दोन्ही समाजाला एकत्र करून पिटवायला पाहिजे होतं. तुमच्या आडून झालं ना, दंगल तर झालीच ना. महाराष्ट्रात कधी नव्हे ती एक दंगल झाली ज्याच्यामध्ये तुम्ही अख्खा तो मस्जिदच उद्ध्वस्त केली. महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये दंगली झाल्या, पण कधीही कोणीही पवित्र स्थानावरती हल्ले केले नाहीत, कधीही कोणीही पवित्र पुस्तकं फाडली नाहीत. आणि नशिबाने महाराष्ट्र खूप संयमी आणि शांत झालाय. महाराष्ट्र विचार करतोय, निवडणुका आल्या आहेत आणि दंगलीला सुरुवात होते.
महाराष्ट्राला हे कळतंय की हे कोण करताय, कशासाठी करतंय. मतांच्या राजकारणासाठी दोन समाजामध्ये, दोन जातींमध्ये दंगल घडवणं हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. राजकारण गेलं चुलीत. शेवटी जीव सामान्यांचा जातो. ज्या शेतकऱ्यांनी आपला पैसा जमा करून साड्या घेतल्या असतील, सोनं नाणं घेतलं असेल, गाव गाव कुठे आहे, गजापूर गाव कुठे आहे, काय असेल त्यांचं उत्पन्न, ते सगळे जमवलेले पैसे या दरोडेखोरांनी लुटून दिले. त्यांना किती वाईट वाटत असेल आत्मन. घर फोडलं, घर तोडून टाकलं, दरवाजे तोडले, खिडक्या तोडल्या, कुठून आणायचे पैसे आता रिपेअर करायला. सर्वसामान्य माणसांनी विचार करावा की किती विकृत बुद्धीची माणसं असतील की गरिबांचे पैसे त्यांच्यासाठी किती महत्वाचे असतात. उघड्यावर झोपावं लागलं एवढा मोठा, तिथे पाऊस किती असतो. गजापूरला किंवा विशालगडावर प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मी जे काय बोललो ते चुकीचं बोललेलो नाही. ज्यांच्या अंगात रक्तात शिवाजी महाराजांचं वारसाचं रक्त वाहतं, शाहू महाराजांच्या वारसाचं रक्त वाहतं, त्याच्याकडनं महाराष्ट्र धर्म पाळला जावा. महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरू नये, धर्मद्वेष पसरू नये, जातीद्वेष पसरू नये, हे शब्दात जाणवलं पाहिजे. ही अपेक्षा करणं काही चुकीची नाही. हिंदू विरुद्ध मुसलमान याच्यामध्ये शाहू महाराजांच्या खानदानातल्या कोणीही करत असते तर मध्ये पडले असते आणि दोघांना गळाभेट करायला लावली असते, जे शाहू महाराज करायचे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की हा महाराष्ट्र कोणाचा. एक लक्षात ठेवा, छत्रपती म्हणणार नाही, ठीक आहे, मी बोललो असं, पण या देशाचे संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला आणि मला एका समान पातळीवर ठेवलं. इथली राजेशाही कधीच संपुष्टात आली. हे तर आपण राजा म्हणजे शिवाजी राजेंबद्दल तो सन्मान आहे, तो त्या गादीला देतो, कारण का त्या गादीला महत्व. पण एखाद्या गादीच्या हातनं जर चूक झाली आणि ती जर बोलून दाखवली गेली नाही तर आम्ही शिवाजी राजेंचे वारसदार कसे. ते रक्ताचे वारसदार आहेत, आम्ही विचारांचे वारसदार. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे राजर्षी शाहूंना पटलंच नसतं. त्यांनी त्याचा धिक्कारच केला असता आणि तोच मी करतोय. मी राजर्षी शाहूंच्या विचारांचा आहे. आजच्या दलितांना 50% आरक्षण देणारे शाहू महाराजच होते. म्हणजे त्या राजाला ह्यांना शिकवलं पाहिजे, यांना ताकद दिली पाहिजे, हे कळलं. ते राजे किती म्हणजे ते छत्रपती, ते राजे, ते राजर्षी कुठे असतील, त्यांची उंची काय होती, त्यांची बौद्धिक पातळी काय होती, त्यांना सामाजिक समज किती होती, हे त्यांच्या एक एक पावलावरून समजते. त्यांच्याच वारशाने ते जपायचं, त्या दंगलीला मदत करायची, हा विचार करावा जरूर. याच्यात कुठेही चुकलेलो नाही. मला बिलकुल माफी मागायची नाही, मी मागणार पण नाही. मी माझ्या आयुष्यात जे बोलतो ते म्हणजे मला इथे पटतं तेव्हाच बोलतो. आणि मरणाला तुम्ही घाबरत असतो. मरण काय आज यायचं उद्या यायचं असेल तर आज येईल, ते तुझ्या हातात नसेल तर तुझ्या हाताने येईल, नाही तर नैसर्गिक येईल. मरणाला घाबरून मी वाक्य पलटवणारा माणूस नाही. फिरून काय माझ्या घरात काय सोनं नाट आहे जसं गजापूरला केलं तसं लुटायला. माझ्या घरात काय नाही. माझ्या घरात 2000 रुपयाच्या वरती रुपयाच सापडतात. या आणि ज्यांना हे सांगतात ना मला घरात बसू, मी ह्याच खुर्चीवर तुम्हाला दिवसातले कमीत कमी 10 तास बसलेलो दिसतो. तेव्हा हे माझ्या घरी बसायचं हे मी खूप वेळा ऐकलो, खूप वेळा ऐकून आता कंटाळा. 4 वेळा माझा फॉलोअप झालाय. 4 वेळा माझ्या घरावरती रेकी झाली आहे. रेकी केलेला माणूस आजही जेलमध्ये. ते नालासोपाऱ्याच्या बॉम्बस्पॉट मध्ये पकडलेला आरोपी त्यानेच माझ्या घराची रेकी केली. मी घरात निघालो की मी जातो कसा, कुठे जातो, हा सगळा पाठलाग करून त्यांनी रेकी केला होता. त्यांनी कबूल पण केलं. मौत से कोण हम तो कफन बांध के. एक लक्षात घ्या, तुम्हाला धार्मिक रंग दिल्याशिवाय युती जिंकूच शकत नाही. त्यांनी लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून बघितलं, काही झालं नाही. आता त्याने हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवायचं, त्याच्यातही ते यशस्वी झाले नाही.
कारण का विशालगडाचं वातावरण पेटल्यानंतर लोकांना खाली कळलं की हे चुकीचं आहे. हायकोर्टाचा स्टे असताना जिल्हाधिकाऱ्यासारखा माणूस तिथे जाऊन सोडायचे आदेश देतो. कोण मोठा? हायकोर्ट मोठा की जिल्हाधिकारी मोठा? खरं तर ह्या दोघांना तातडीने सस्पेंड करायला पाहिजे होतं जिल्हाधिकारी आणि एसपी. त्यांना ठेवलंच कसं? आणि मला हसीन मुश्रीफ टीव्हीवर मला म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव होता. तो दबाव कोणाचा होता ते आता स्पष्ट होतं. तो दबाव कोणाचा होता शासनावर ते आता स्पष्ट होतं. आणि यांना बोलवलं जात आहे, तुम्ही हे बोला, तुम्ही हे बोला, तुम्ही हे बोला. म्हणजे आमच्या पथ्यावर कसं पडेल याचं कॅल्क्युलेशन आहे. पण महाराष्ट्र अत्यंत संयमी आणि शांत आहे. महाराष्ट्र देशाचं राजकारण रोखून आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी ह्या महाराष्ट्राला हिताच्या नाही आहेत. महाराष्ट्राला बाधा येईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे राजकारण चालणार नाही. माझं घर उघडे, ज्याला कोणाला यायचं हे बघा, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन तारीख 5/7/2024. मग जर हे निवेदन देऊन सुद्धा जर तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करणार नसाल, मग असं समजायचं का आम्ही की मुसलमानांना आम्ही संरक्षण देणार नाही असा या सरकारचा ध्येय आणि निर्णय झालेला आहे? हे काय पत्र? मी खोट्याच्या आधारावर बोलत नाही. हे सगळी माणसं माझ्याशी दररोज बोलतात, दररोज. घर जेव्हा एखादं लुटलं जातं ना, तेव्हा त्याचे इथे काय दुखत असेल ते समजा. 24 तास 365 दिवस राबणारा शेतकरी थोडीशी कमवतो आणि आपल्या त्या काय म्हणतात तिजोरीत बंद करून ठेवते. ती तिजोरी फोडून त्याचे पैसे घेऊन जात आहे. कसले मराठी माणसं तुम्ही? कसले शिवाजी महाराज तुम्ही बघतोच म्हणतात? माझे 100 घर 100 घराचे आंदोलन करा. असल्या आंदोलनाला जाऊ द्या. आता काय बोलायचं त्याला हे पण कळत नाही. माझं घर कुठे त्यांच्याबद्दल काय बोलायचं? कमीत कमी आंदोलकांना माझं घर तर माहिती पाहिजे. त्यांना सांगतो माझ्या घराबरोबर करू नका. माझं पॉलिटिकल ऑफिस आहे तिथे, राजकीय ऑफिस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरदचंद्र पवार गटाचं. तिथे आहे, मी बसलेलो असतो तिथे. या ना घरात. कशाला तुम्हाला कळत होता नवीन काय प्रथा सुरू झाली? घरी जातो. अरे घरी लहान पोरगी असते, मुलकर्णी असतात, नोकर असतात, माझी बायको असते. मी तर कधी घरीच नसतो. कोण? मी? आणि तक्रार? मी कशाला तक्रार करू? त्यांचा व्हिडिओ असेल तो पोलिसांकडे गेला असेल, पोलिसांनी स्वतः त्याची नोंद करून घ्यायला हवी. मी कशाला तक्रार करू?